नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आणि हो, कॉमेंटमध्ये छान कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. नमस्कार. माझा बाप शेतकरी, जगाचा पोशिंदा, बळीराजा. महाराष्ट्राचं सत्तेचं राजकारण नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या आणि कांद्याचे भाव वाढल्यानंतर टाहो फोडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं पैसे कमावले. अहो, जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचरटात हाडे गोठणाऱ्या थंडीत ऊस तोडणाऱ्या आया बहिणींकडे व या जगाला दाखवा या जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. दाखवा एकदा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्याच्या पाल्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते, लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा, कोरडा ठाक धरण दाखवा, भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा, विजेचा लपट डाव दाखवा, विहिरीचा कोरडा तळ दाखवा आणि कर्जाच्या बोजांनी शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेला बळ दाखवा. आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला, दाखवा सोन्यासारख्या पिकाला मिळालेल्या मालाला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा, पुन्हा एकदा म्हणून दाखवा. ना बिर्ला ना टाटा, ना बिर्ला ना टाटा, ना बाटा ना टाटा, खऱ्या अर्थाने शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी आपल्याकडे गहाण असलेल्या शेतकऱ्यांची सातबारा इंद्रायणीत बुडवून त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतं ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्या वेळेस इंग्लंडला गेले त्यावेळेस इंग्लंडच्या राणीला त्यांनी ठणकावून सांगितलं, त्या दरबारात बोलले होते की माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या समस्या जाणून घ्या. मला आठवतंय आमच्या गणिताच्या पुस्तकात पूर्वी आम्हाला एक प्रश्न असायचा की शेतकऱ्याच्या रामानं अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक दरानं कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो शेतकऱ्याचा रामा त्या व्यापाऱ्याला किती टक्के दरानं परत करेल असा प्रश्न 5वीच्या पुस्तकात गणितात होता. पण महोदय, आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की शेतकऱ्याच्या रामाकडून अमुक अमुक व्यापाऱ्यानं अमुक अमुक दरानं कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो व्यापारी शेतकऱ्याच्या रामाला किती टक्के दरानं परत करेल असा उलटा प्रश्न कधीच विचारला नाही. म्हणजे महोदय, आमच्या शिक्षण व्यवस्थेनं सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल. आम्ही 5वीत असताना शिकलेल्या इंद्रजित भालेराव यांच्या कवितेची ओळ मला आठवते. शेतामध्ये माझी खोप, त्याला बोराची झाप, तिथे राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लिहू अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर, गाडी उसाची पाचट, जगा साखर मिळाला. काटा त्याच्या सग पायी, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्या सका पायी, त्यानं काय केलं पाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या बाळी लिहिलेलं रात्रंदिस कामधंदा. कष्ट करे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, कष्टे सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. मी 5वीत ऐकलेली कथा आणि आज माझ्या बापाची व्यथा अजिबात बदललेली नाही. त्याला कसली आली ती व किरकोळ रजा, त्याला कसली आली व किरकोळ रजा.
ना अर्जित राजा ना मेडिकल योग. कसला आलाय 7वा वेतन आयोग आणि कसला आलाय 8वा वेतन आयोग. फक्त राबणं एवढंच काय त्याचं नशीब. मायबाप सरकार त्या लॉकडाऊन मध्ये कोरोनासारख्या महाभयंकर साथीत लढत असताना घरी बसलेल्या सर्वसामान्य जनतेच्या घराच्या दारापर्यंत ताटापर्यंत पोहोचून त्यांना 2 घास भरवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तो माझ्या बळीराजाने केलं, माझ्या जगाच्या पोशिंद्या बापाने केलं. आपण डॉक्टरांचे आभार मानले, पोलिसांचे आभार मानले, ऑन ड्युटी असणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानलेच पाहिजेत. बरोबर आहे, मानलेच पाहिजेत. परंतु एकाला आपण जाणून बुजून विसरलो. होय शेतकरी, होय तो शेतकरी. कोरोनाला राष्ट्रीय आपदा म्हणून सहकुशीनं पीएफ फंडातील पैसे योगदान करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा मोठं होतं आणि त्याचं सुद्धा आपण तोंड भरून कौतुक केलं. कोरोनाची कथा संपली, पण आमच्या बापाची व्यथा कधी संपेल काय माहिती. विकासाचा नारळ फोडण्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरल्या, मात्र खोबरं तर तुम्हालाच मिळालं. मात्र घोडभर पाण्यासाठी सुद्धा आम्हाला रडावं लागलं. ही आमची अवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की जोपर्यंत शेतीला औद्योगिक दर्जा प्राप्त मिळत नाही, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याची व्यथा कमी होणार नाही आणि शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. मित्रांनो, राजकारणाचा कुकर आणि त्यातून येणाऱ्या आश्वासनांच्या शिट्ट्या, त्यातून शिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे माझ्या शेतकरी बापाचं पोट आजपर्यंत कधी भरू शकलं नाही. बोलायचं नाही काय, बोललं तर पाहिजेच. आजही देशाचा अन्नदाता उपेक्षित आहे, त्याची दखल कोणीही घेताना दिसत नाही. आजही पदोपदी त्याच्यावर अन्याय होत आहे, त्यांचे आर्थिक शोषण होत आहे. त्याच्या घामाला आजही योग्य दाम मिळत नाही. शेतकऱ्याची आर्थिक उन्नती त्याने दिवस रात्र काबड कष्ट करून अनंत अडचणीवर मात करून पिकवलेल्या शेतीमालाच्या अयोग्य भावात दडलेले आहे. हे वास्तव सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पाऊस पडला तरी शेतकरी शेतात असतो, पाऊस पडला तरी शेतकरी शेतात असतो आणि सत्ताधारी जेव्हा उन्हाळ्यात दुपारच्या कडक उन्हात वातानुकूलित खोली सुस्तावतात, तेव्हा शेतकऱ्याच्या अंगातून घामाच्या धारा निघताना दिसतात. एखादी गरम वाऱ्याची झुळूकही जरी शेतकऱ्याच्या घामावरून गेली तरी शेतकऱ्याला हायसे वाटते. खरे तर शेतकऱ्यांनी शेतकरी हा धर्म स्वीकारला आहे. पिढी जात असलेल्या या काळ्या माईची सेवा करताना शेतकऱ्यांच्या मनात अनेक विचार येतात. पण घरच्या लक्ष्मीचं मंगळसूत्र ऐन पेरणीच्या वेळी बी बियाणासाठी खाजगी सावकाराला देण्यासाठी कामात येतं, तेव्हा शेतकऱ्याला स्वतःचाही राग येतो. ही दयनीय अवस्था माझ्या बळीराजाची आहे. राजकीय पक्ष सत्तेच्या खेळात मशगूल असल्यानं एकेका शेतकऱ्यांची मोडलेली कंबर बघायला कुणालाही वेळ नाही. सगळेच किसान पुत्र आहेत, परंतु शेतकऱ्याकडे बघायला कुणालाच वेळ नाही. हे दुर्दैव आहे. हातपाय बांधून सरकार शेतकऱ्याला धावण्याच्या शर्यतीत झुंपत आहे आणि मेरिटमध्ये येण्याची अपेक्षा करत आहे. पण हे पुतना वंशीचं प्रेम सर्वत्र उघडे पडले आहे. शेती, माती आणि शेतकरी जगला पाहिजे, तरच देश जगेल आणि तुम्ही आम्ही जगू. त्यासाठी राज्यकर्त्यांनो सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय किसान.